आज भीमा कृषी व पशु प्रदर्शन 2026 ही खासदार धनंजय महाडिक साहेबांची एक संकल्पना आणि हे भीमा कृषी प्रदर्शनचं आता 18वं वर्ष आहे. मी बघतोय की ज्या उत्साहाने फक्त शेतकरी बांधवच नाही परंतु म्हणजे सर्वसामान्य लोक किंवा म्हणजे फॅमिलीज घेऊनसुद्धा लोक इथं मोठ्या प्रमाणात येताना दिसतात. कारण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर, शेतीची माहिती ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, परंतु पशूंवरती जास्त ह्या प्रदर्शनामध्ये भर असल्यामुळे आणि तुम्ही बघताय म्हणजे माझ्या पाठीमागं पण तुम्ही काही गाई म्हैशी बघू शकताय, माझ्यासमोर काही बैलं आहेत, इतके सुंदर आहेत आणि मला सगळ्यात गोष्ट जी भावते की ज्या आपुलकीने ते ह्या सर्व जनावरांचं ज्या पद्धतीने काळजी घेतात किंवा त्यांचा खुराक जो आहे किंवा त्यांची रोज तेल मालिश केली जाते, म्हणजे घरातल्या एका सदस्यासारखं, एका लहान मुलासारखं त्यांना सांभाळलं जातं. त्यामुळे अतिशय चांगलं वाटते ते सगळं बघून आणि एकंदरीत ज्या आनंदाने लोक इथे येतात फार भावतं ते सगळं. खरं सांगायचं तर प्रत्येक वर्षी आपण रेडा वगैरे किंवा वळ असतो, यावर्षी सरडा आणला तो प्रामुख्याने दक्षिण अमेरिका खंडामध्ये सापडतो. नेमकं काय लोकांचं प्रतिसाद आहे? आपलं ह्या वर्षीचं आकर्षण भीमा कृषी प्रदर्शनचं एक 5 फुटी सरडा आहे. त्या सरड्याचं ब्रीडचं नाव हे इग्वाना आहे, जो परदेशातून आणलेला आहे इथं. आणि मी तिथल्या मालकांशी भेटलो आणि त्याची माहितीसुद्धा घेत होतो. तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या सरड्याची काळजी घेतली आहे. म्हणजे त्यांच्या अंगावरतीसुद्धा ते खेळत वगैरे होतं आणि तो सरडा फार महागसुद्धा आहे. म्हणजे त्यांनी मला दाखवलं त्या 5 फुटी सरडा जो आहे त्याची किंमत 5 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते. तर अशीच त्यांच्यात लहान लहान पिल्लीसुद्धा आहेत आणि हे नवीन आकर्षण लोकांपर्यंत पोचणं किंवा अशा पशूंची माहिती असणं हे लोकांपर्यंत पोचणं अतिशय गरजेचं असते. आणि त्यामुळे आपण प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी वेगळं अट्रॅक्शन आणण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या वर्षीचा सरडा आहे. शेतकरी म्हणले की शर्यतप्रेमी देखील आला, हरण्याला देखील आपण तुम्ही नाही, हरण्याबद्दल मी खरं तर बोलेल तेवढं कमी आहे. कारण कोल्हापूर नाही, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हरण्याचा एक खूप मोठा फॉलोअर बेस आहे आणि उद्या आणि परवा दिवशी हरण्या इथं या प्रदर्शनामध्ये असणार आहे. लोक खास करून त्या बैलाला बघण्यासाठी येत आहेत. आणि खरं सांगायला गेलं तर मी एकदा हरण्याची रेस स्वतः बघितली आहे, त्यामुळं मी सुद्धा त्या बैलाचा एक फॅन आहे. कारण मी सुद्धा शर्यती म्हणजे रेसिंग हा क्षेत्र माझासुद्धा आहे, त्यामुळं रेसिंग रिलेटेड काही असो माझी आवड खूप निर्माण होते त्या गोष्टीमध्ये नेहमीच. आणि तसंच हरण्याला बघण्यासाठी आणि या प्रदर्शनामध्ये स्वागत करण्यासाठी मी सुद्धा फार उत्साही आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच महाराष्ट्र राज्यामधल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना आवाहन करतो की हा आपण प्रदर्शन जे भरवत आलेलो आहे हे सर्व आपल्या फायद्यासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी बनवलं गेलं आहे आणि खूप वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा उपयोग इथं होतो आहे. मला जी सगळ्यात गोष्ट ह्यातली उत्कृष्ट वाटते ती म्हणजे डिजिटल फार्मिंग आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टेक्नॉलॉजीचा वापर आता शेतीसाठी कसा केला पाहिजे. म्हणजे इथं खास करून जवळजवळ 5 ते 10 स्टॉल्स हे फक्त ड्रोन्स रिलेटेड आहेत. तर आज तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांना फार मोठा त्याचा लाभ होत आहे. त्यामुळं आपण सर्वांनी येऊन ह्या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो.